आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच आज एक वार पुन्हा त्या प्रभुदेव बापाचे आभार मानूया. त्याच्या भक्ती मंदिरामध्ये त्याची भक्ती करण्यासाठी त्याने आम्हाला संधी दिली, शक्ती दिली, सहाय्य त्याने केलं. आज या भक्तीमध्ये प्रभूच्या मेजासमोर आज आपण येणार आहोत. त्यासाठी देवबापाचे आभार मानूया की ही सुंदर सहभागिता आज आपल्यासाठी आहे. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपल्या गरजा त्याने पुरविल्या, प्रार्थनेची उत्तरं देत मागचा संपूर्ण आठवडा त्याने आपल्यासाठी आशीर्वादाचा केला. होय प्रभू देव बाप्पा, आज आम्ही तुझे आभार मानितो, स्तुती करतो. या पवित्र वारी परमेश्वर देव बाप्पा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो आणि तुला गौरवितो पवित्र देव बाप्पा, कारण केवळ तू आणि तूच स्तुतीस पात्र आहेस. प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, तूच आहेस ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली. प्रभू देव बाप्पा, तूच आहे पवित्र देव बाप्पा ज्याच्या ठाई सर्व सामर्थ्य आहे. देव बाप्पा, केवळ तूच, आणि म्हणून त्या तुलाच आम्ही आज एक वार पुन्हा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, आम्ही तुझे आभार मानितो. मागील संपूर्ण आठवडा तू आम्हा प्रत्येकासोबत आहे, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य केलं, आमच्या सर्व गरजा तू पुरविल्या, आमची काळजी तू घेतली. पवित्र देव बाप्पा, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी, तुझ्या चांगुलपणासाठी, प्रभू तुझ्या प्रेमासाठी आम्ही आज एक वार पुन्हा तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो देव बाप्पा. पवित्र देव बाप्पा, तुझे आभार मानित असतानाच आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आज तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना पवित्र देव बाप्पा, तुझी ती उपस्थिती देव बाप्पा, तुझा तो स्पर्श, याचा अनुभव आम्हाला व्हावा प्रभू. तू आम्हावर दया कर, आमची क्षमा कर. तुझी समक्षता आज आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये या सहभागितेमध्ये मागत आहोत प्रभू देव बाप्पा. आम्ही सर्व या ठिकाणी तुझ्यासाठी आणि केवळ तुझ्यासाठी आहोत प्रभू. आजच्या भक्तीचा प्रत्येक भाग आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत प्रभू. आशीर्वादित कर
प्रभू तुझं गौरव तू करून घे. आमची खात्री आहे प्रभू, आज या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला तू नव्याने स्पर्श करून आशीर्वादित करत आहे, त्याबद्दल तुझी स्तुती करतो. पैत देई बापा, आम्ही प्रार्थना करीत असताना आमच्या प्रियजनांची आठवण करीतो, जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत. अशांवरही तू दया कर प्रभू. देई बापा, त्यांचा आजाराचं अंथरूण तू बदल. देई बापा, निराश जे आहेत त्यांना तू नवीन उत्साह तू दे. पवित्र देई बापा, आनंदित तू कर प्रभू. तुझं काम प्रत्येकाच्या जीवनात तू कर प्रभू. देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. देई बापा, तुला सर्व गौरव सन्मान देतो. जे मार्गात आहेत त्यांना देखील आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. पवित्र देई बापा, प्रत्येकाचं सहाय्य कर. होय राजा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला उंचावूया. आपल्या सर्वांना येणारं गीत यावेळेस आपण गाऊया. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी. 457 नंबर उपासना संगीतामधून. उपमान जगी उपकाराला स्मरणीची तिथे सगळे प्रेमाश्रूंची वाहुले विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर पाप पवित्र करी ईश्वर पाप पवित्र करी
सादर करूया सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वनियंत्या. काय कुणाला व्हावे हे जाणत परमेश्वर आहे. ज्या परमेश्वराची आराधना आपण करतो, ज्या परमेश्वराने ही सर्व सृष्टी निर्माण केली, जो एकच स्तुतीस पात्र आहे, त्याची आराधना आपण करतोय, तो परमेश्वर किती अद्भुत आहे. काय कुणाला व्हावे हे तुम्ही आणि मी त्याला सांगण्याच्या आधी, आपण त्याला मागण्याच्या आधी तो आम्हाला जाणतो, तो आम्हाला ओळखतो. आम्हाला कशाची गरज आहे, आम्हाला काय पाहिजे. आणि तो एवढा सामर्थ्य परमेश्वर आहे की आमचे प्रत्येक गरज पुरविण्याचं सामर्थ्य देखील त्याच्यामध्ये आहे, प्रत्येक गरज पुरविण्याचं. आणि म्हणून अशा परमेश्वराची केवळ आराधना, त्याच्या भक्तीमध्ये विलीन होऊन जाणे आणि आपल्या सर्व चिंता, काळजा, आपले ओझे, आपले सर्व विचार त्या प्रभू परमेश्वरावरती सोपवून देणे आणि विश्वास ठेवणे, जाणत परमेश्वर आहे. आणखीन एक गीत गाऊया उपासना संगीतामधून 107 नंबरचं. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गाव उद्धार. भक्तांनो, भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गाव उद्धार. ख्रिस्ताची वार्ण कृपा तो वंदनार. स्वर्गास ज्ञानी सोडिले धराया अवतार. अमूल्य रक्त दिले तो वंदनार. करा सर्व प्रसंगी भाव करी करी केला. प्रभूचे ज्ञान सुवंदना तो वंदनार ना. कारुणी त्वरे पावलो स्वर्गात जाऊ पार. तेव्हा भेटेल मित्र तो वंदनार ना. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गाव उद्धार. ख्रिस्ताची वार्ण कृपा तो वंदनार ना. पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस आपण वाचूया. आपल्या परिचयाचं एक स्तोत्र यावेळेस आपण वाचूया. पाठ करून ठेवलेल्या स्तोत्रांपैकी हे एक स्तोत्र आहे. स्तोत्र संहिता 133. स्तोत्र संहिता 133. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या
दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. स्तोत्र 133, ज्यामध्ये आम्हाला आपल्या लेकरांसाठी, आपल्या लोकांसाठी परमेश्वराची काय इच्छा आहे ते आम्हाला पाहायला भेटतं. एकमात्र आपल्या लोकांसाठी परमेश्वराची असणारी इच्छा म्हणजे ऐक्यता, युनिटी. पहा, बंधुनी ऐक्याने एकत्र राहणे. पहा, बंधुनी ऐक्याने एकत्र राहणे. आम्ही एक कुटुंब अशा प्रकारचे आहोत आणि आमच्या कुटुंबाचा प्रमुख जो आहे तो आमचा परमेश्वर आहे. आणि कुटुंब प्रमुख आमचा स्वर्गीय बाप, ज्याला आपल्या लेकरांकडे तो पाहत असताना त्यांच्यामध्ये असणारी ती ऐक्यता आनंद देणारी आहे. आणि जेव्हा जेव्हा परमेश्वर देव संतुष्ट होतो, आनंदित होतो, तो काय करतो? आपल्या लोकांना आशीर्वादित करतो. तो आपल्या लोकांना आशीर्वादित करतो. आणि म्हणून शेवटी स्तोत्रकर्ता म्हणतो, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद, आणि तोही कोणता आशीर्वाद आहे? हा आशीर्वाद आहे अनंतकालिक, सार्वकालिक आशीर्वाद तो आहे. प्रियांनो, फार सुंदर परमेश्वराचं वचन आहे. ज्या ठिकाणी ऐक्यता आहे त्या ठिकाणी सार्वकालिकता आहे. परमेश्वर देव हा त्रैक्य आहे, त्याच्यामध्ये ती ऐक्यता आहे. आणि जेव्हा ती ऐक्यता देवाच्या लोकांमध्ये आहे, मग ही ऐक्यता आहे आपली आपसातली आणि परमेश्वराबरोबरची. आणि जर ते आहे तर खात्री बाळगा, परमेश्वराचे आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन त्या ठिकाणी आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला आणि मला पाचारण आहे. त्या ऐक्यतेसाठी, त्या सार्वकालिकतेसाठी परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला पाचारण केलेलं आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची स्तुती आराधना करूया, त्याच्या नावाला उंचावूया. आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला आपण सादर करूया. आणि आज कपल कॉयरच्या द्वारे परमेश्वर देवबापाच्या समक्षतेमध्ये आराधनामध्ये आपण जाऊया. यावेळेस कपल कॉयर पुढे येईल आणि त्यांच्या बरोबर परमेश्वर देवबापाची स्तुती आणि आराधना आपण करूया. यावेळेस आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देवा, परमेश्वराची उपकार स्तुती करूया. या सुंदर वेळेबद्दल परमेश्वराने आपल्याला इथे आणलेलं आहे. असे कितीतरी लोक आहेत जे आताचा क्षण बघू शकले नाही, परंतु परमेश्वराने आपल्याला ही सुंदर संधी दिलेली आहे देवाच्या मंदिरामध्ये येऊन त्याची उपकार स्तुती करण्याची, त्याच्या नावाला धन्यवाद देण्याची. त्यासाठी आपण उपासना संगीत 113 नाम येशूची आवडे हे गीत गाणार आहोत.
येशूची आवड आहे. खरंच परमेश्वराचं नाम हे आवडण्यासारखं आहे आणि आपण सर्व परमेश्वराची स्तुती करतो. आपण यावेळेस परमेश्वराच्या जवळ आहोत, परमेश्वराच्या जवळ जात आहोत आणि परमेश्वराने आपल्यासाठी मृत्यूवर विजय मिळवला आहे आणि आपला विजयी परमेश्वर आपल्यासोबत आहे. म्हणून आपण परमेश्वराजवळ जाऊ आणि उपासना संगीत 429 नंबरचं गाणं येऊ दे जवळी तुझं जवळी हे गीत आपण गाणार आहोत.
आपण परमेश्वराला शरण जातो, त्याच्या जवळ जातो, तेव्हा परमेश्वर आपल्या सर्व पापांची क्षमा करतो. आपल्याला आपण जसे आहोत तसे तो स्वीकारतो आणि म्हणून आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया. आणि जो परमेश्वर आपल्याला विजय देतो, जो परमेश्वर आपल्याला सर्व कष्टांपासून अनिष्टापासून सोडवतो आणि आपल्याला या सर्व सैतानापासून आणि या सर्व वाईट गोष्टींवर तो विजय मिळवायला शिकवतो, त्यास परमेश्वराचा आपण गीत गाणार आहोत. जय देने वाले प्रभू येशू को कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद
परमेश्वर आपल्याला विजय देतो, जो परमेश्वर आपल्यावर त्याची पाखर घालतो, तोच परमेश्वर आपल्याला सर्व अनिष्टापासून सांभाळतो. यावेळेस आपण गीत गाणार आहोत, यीशु के प्यार ने मुझे जीना सिखा दिया. जे प्रेम परमेश्वराने आपल्याला केलेले आहे त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हे गीत आपण गात आहोत. यीशु के प्यार ने हमें जीना सिखा दिया.
यावेळेस आपण सर्व आपापल्या जागेवर उभं राहूया. आपलं मन, आपलं अंतःकरण परमेश्वराला अर्पण करूया. लीन आणि नम्र होऊन त्याच्या चरणाजवळ येऊया. आणि गाणं होत असताना आपले डोळे आपण बंद करूया आणि आता परमेश्वराला आपण हाक मारूया. आपलं अंतःकरण त्याला देऊया. यावेळेस आपण गाऊ खुद को मैं देता हूँ. आपण परमेश्वराच्या हातामध्ये स्वतःला समर्पित करूया. त्यावेळेस आपण गाणं
यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता परमेश्वर पित्या, तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभूजी. या सुंदर वेळेबद्दल परमेश्वर देवप्पा, परमेश्वर पित्या, तू आमची स्तुतिरूपी भेट मान्य केलीस म्हणून तुझे उपकार मानते प्रभूजी. तुझ्या नावाला धन्यवाद देते माझ्या बाप्पा. देवप्पा, कितीतरी लोक आहेत जे आजचा दिवस बघू शकले नाही, परंतु परमेश्वर पित्या, तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी परमेश्वर देवप्पा, तुझं वचन ऐकण्यासाठी आणि परमेश्वर देवप्पा अंतःकरण भरून घेण्यासाठी परमेश्वर देवप्पा, तू आम्हाला इथे एकत्रित केलंस म्हणून तुझे उपकार मानते प्रभूजी. तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा. इथे असलेल्या प्रत्येकावर तू आपला आशीर्वाद दे. प्रत्येकाची गरज तुला माहिती आहे परमेश्वर देवप्पा, प्रत्येकाची उपकार तुला माहिती आहे प्रभूजी. देवप्पा, प्रत्येकाच्या संगती तू हो परमेश्वर देवप्पा. सर्वांची काळजी घेणारा तू परमेश्वर आहेस देवप्पा. सर्वांच्या संगती तू हो प्रभूजी. आणि परमेश्वर देवप्पा, जे येण्याच्या मार्गात आहे देवप्पा, त्यांचे येणे तू सुखरूप कर. आणि प्रभूजी, जे वचन आज आमच्यापर्यंत येणार आहे परमेश्वर देवप्पा, ते वचन प्रभूजी आम्ही ऐकून निघून जाणारे नाही, तर परमेश्वर देवप्पा ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर देवप्पा, ज्याप्रमाणे दावीद राजा म्हणतो प्रभूजी की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझे वचन माझ्या मनात जपून ठेवलेले आहे. होय परमेश्वर देवप्पा, ते वचन आम्ही तुझं जे वचन आहे परमेश्वर देवप्पा, आम्ही आमच्या मनामध्ये जपून ठेवावं. आणि देवप्पा, या कठीण परिस्थितीमधून, या कठीण प्रसंगामधून जात असताना, या शेवटच्या काळामधून जात असताना परमेश्वर देवप्पा, आम्ही तुझं वचन परमेश्वर देवप्पा आमच्या अंतःकरणामध्ये ठेवून आम्ही जगावं असं तू दे परमेश्वर देवप्पा. प्रभू, या पुढील वेळ मी तुझ्या हातामध्ये समर्पित करते. बाळासाहेब संदेश देत असताना त्यांच्या जिभी ओठाला तू स्पर्श कर आणि परमेश्वर देवप्पा, तुझा हात त्यांच्यावर तू असू दे. पुढील वेळ तुझ्या हातामध्ये दे. लहान विनंती माझ्या धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. ओके, परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे आपण जाऊया. या प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावत आहोत. तुझ्या वचनांवरती या समयी आम्ही मनन करत असताना तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. प्रभू, आम्हा प्रत्येकावरती दया कर. तुझं वचन आम्ही ऐकत असताना तू आमच्यासोबत बोलावंस. तुझ्या वचनाद्वारे तू आमची सुधारणूक करावी. आणि परमेश्वर देव बापा, आमची सुधारणूक होत असताना, आम्ही तुझ्यामध्ये रूपांतरित होत असताना तुझं गौरव व्हावं म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातांमध्ये देतो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण आहोत आणि आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की नोव्हेंबर महिना ज्यामध्ये आपण गृहसण आपण साजरा करतो, त्यामुळं या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या संदेशांचा किंवा परमेश्वराच्या वचनांवर मनन करत असताना जो आपला जी आपली दिशा असते, जो आपला विषय असतो, तो म्हणजे कुटुंबाला घेऊन आपण प्रामुख्याने बोलत असतो. आणि म्हणून याही महिन्यामध्ये, या नोव्हेंबर महिन्यामध्ये किती रविवार आहेत? जेवढे केवढे असतील 4 रविवार आहेत. आणि या 4 रविवारांमध्ये आपण कुटुंब हा विषय प्रामुख्याने आपल्या समोर ठेवूया. कुटुंबाबद्दल या संपूर्ण महिन्यामध्ये आपण चर्चा करूया. आणि माझा प्रयत्न असेल की कुटुंबाबद्दल आपण चर्चा करत असताना प्रामुख्याने कुटुंबासमोर ज्या काही अडचणी येतात, कुटुंबासमोर ज्या काही समस्या असतात, ज्या काही गोष्टींना कुटुंब फेस करत असतं या जगामध्ये असताना, त्या समस्यांवरती बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये कुटुंब हा आपला मुख्य विषय असणार आहे. आणि या कुटुंबासंदर्भात आपण चर्चा करत असताना हा प्रयत्न आपला असणार आहे की कुटुंबासमोर ज्या काही समस्या आज आहेत, ज्या काही गोष्टींना आम्ही तोंड देत आहोत, त्यावरती बोलण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज इब्री लोकासपत्र 11वा अध्याय, त्यामधून एक वचन मी तुमच्याकरिता वाचत आहे. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि वचन 7. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने
आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू केले. परमेश्वर देवबापाचं वचन या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की नोहाबद्दल हा जो लेखक आहे तो बोलत आहे. प्रामुख्याने संपूर्ण हा 11वा अध्याय विश्वासाबद्दल सांगणार आहे. जुन्या करारामधून किंवा जे पूर्वज आहेत ज्या लोकांचा विश्वास त्यांच्यासाठी त्यांचं नीतिमत्व ठरलं, ज्या विश्वासाने जगाला आव्हान केलं, त्या विश्वासाविषयी तो बोलत आहे. वेगवेगळी उदाहरणं त्यामध्ये आहे. त्यामधून नोहाला मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे की नोहाने आदरयुक्त भीतीने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी काय तयार केलं? तारू त्याने तयार केलं. कशासाठी तारू तयार केलं? जो जलप्रलय त्या ठिकाणी येणार होता, जी बाब तोपर्यंत कोणीही कधीही पाहिलेली नव्हती. आणि म्हणून वचनात सांगितलेलं आहे की तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते, जे पाहण्यात आलं नव्हतं, अशा त्या परिस्थितीमध्ये, अशा त्या प्रसंगाला तोंड देत असताना, अशा त्या परिस्थितीला सामोरे जात असताना आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी, आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी नोहा देवाचं आदरयुक्त भय बाळगून विश्वासाने तारू त्या ठिकाणी तो बांधतो. आणि आम्हाला पाहायला भेटतं की त्या तारवामध्ये त्याचं कुटुंब सुरक्षित राहतं. बाहेर बिघडलेली परिस्थिती आहे, बाहेर प्रतिकूल परिस्थिती आहे, परंतु जे तारू नोहाने आपल्या कुटुंबासाठी बांधलं त्या तारवामध्ये त्याचं कुटुंब सुरक्षित आहे. देवाचे लोक जेव्हा या जगामध्ये राहत आहेत, ख्रिस्ती कुटुंब जेव्हा या जगामध्ये राहत आहेत, प्रियांनो, या जगामध्ये जी बिघडलेली परिस्थिती आहे, या जगामध्ये आज जे प्रतिकूल परिस्थिती आहे, अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या जगामध्ये ख्रिस्ती कुटुंब असताना, देवाचे लोक म्हणून आपण राहत असताना, ही आपली जबाबदारी आहे की आम्ही या परिस्थितीपासून, या प्रतिकूल परिस्थितीपासून, या जगाच्या सर्व वाईटापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं करणार आहोत. नोहाने तारू बांधलं. आम्हाला काय करण्याची गरज आहे? आम्हाला काय करण्याची गरज आहे? प्रियांनो, आम्हाला या गोष्टीकडं लक्ष द्यायला पाहिजे. तारवामध्ये असणारं कुटुंब, तारवामध्ये असणारी शाकाहारी आणि मांसाहारी जनावरं सुरक्षित आहे. बाहेर सर्वत्र नाश आहे, बाहेर सर्वत्र नाश आहे. आणि म्हणून प्रियांनो, हा विषय आज मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. हे जे कुटुंब आहे, हे जे ख्रिस्ती कुटुंब आहे, प्रियांनो, या जगामध्ये त्याचं संरक्षण आम्ही कसं करणार आहोत. कारण जर आम्ही काहीच करणार नाही, जर आम्ही आमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करणार, एका बहिणीबरोबर बोलत असताना, लहान लहान लेकरं तिचे आहेत, आणि तिच्याबरोबर बोलत असताना ज्या काही चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात आल्यात, जेव्हा त्याविषयी चर्चा केली, ज्यावेळेस त्याविषयी बोललो, तर त्या बहिणीचं उत्तर होतं की देवाने दिलेत, आता ते जगात जसे वाढायचे तसे वाढू द्यात. देवाने आम्हाला लेकरं दिली, तोच त्यांना सांभाळून घेईल, तोच जे काही या जगात जसे वाढायचे तसे ते वाढतील. प्रियांनो, जर आम्ही आमच्या कुटुंबाकडं दुर्लक्ष करणार, तर खात्री बाळगा की जगात जे आहे, जगामध्ये जे सर्व वाईट आहे, ते निश्चित आमच्या कुटुंबावरती परिणामकारक ठरणार. आणि म्हणून आम्हाला आमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं आहे. मग या जगामध्ये आम्ही राहत असताना
आज जी फार मोठी समस्या कुटुंबांसमोर आहे, फक्त ख्रिस्ती कुटुंब नाही बरं, आज जगामध्ये जेवढे कुटुंब आहेत त्या कुटुंबांमध्ये ही समस्या आम्हाला दिसून येईल. परंतु जेव्हा आम्ही ख्रिस्ती कुटुंबाबद्दल बोलतो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती कुटुंबांचा उल्लेख करतो, या ख्रिस्ती कुटुंबांमध्ये ती समस्या नसावी, परंतु आज ती समस्या दिसून येते आणि अधिक प्रमाणामध्ये ती वाढत चाललेली देखील आहे. आणि म्हणून आज ज्या समस्येवरती आपण बोलत आहोत ती समस्या आहे कौटुंबिक वाद. कौटुंबिक वाद. प्रियांनो, आज किती ख्रिस्ती कुटुंब असतील की ज्यामध्ये कुठलाच वाद नाही? कुठं पती पत्नीचे वाद चालू आहेत, कुठं सासू सुनांचे वाद चालू आहे, कुठं भावाभावांचे वाद चालू आहेत, कुटुंबांमध्ये वाद चालू आहेत. प्रियांनो, जगामध्ये या गोष्टी असणार आहेत, त्याबद्दल काही नाही, परंतु जेव्हा आम्ही ख्रिस्ती कुटुंब म्हणतो, प्रियांनो, या ख्रिस्ती कुटुंबांमध्ये अशा प्रकारचे वाद असू नये. ख्रिस्ती कुटुंबांमध्ये जेव्हा वाद दिसून येतात, प्रियांनो, आम्ही हे समजून घ्यावं की आम्हाला आता काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे. आता एक गोष्ट साधी आहे, ज्या ठिकाणी 4 लोक एकत्र आहेत त्या ठिकाणी काही ना काही होणार आहे, है ना? 4 लोक आहेत, 10 लोक आहेत, 4 विचार आहेत, 10 प्रकारचे विचार आहेत, पुष्कळदा एकमेकांचे विचार एकमेकांना नाही पटत, एकमेकांबरोबर ॲडजस्ट करायला अडचण होते. या छोट्या मोठ्या गोष्टी ठीक आहे, कुटुंबात त्या पाहिजेत, परंतु जेव्हा या गोष्टी एक वादाचं मोठं स्वरूप धारण करतात, जेव्हा हे वाद विकोपाला जातात, जेव्हा या वादांचा परिणाम नाते तुटण्यापर्यंत जातात, प्रियांनो, हे निश्चितच देवाला न आवडणारं आहे. हे देवाला न आवडणारं आहे. आणि म्हणून आम्हाला ही जी एक फार मोठी समस्या ख्रिस्ती कुटुंबाच्या संदर्भात दिसून येते, कौटुंबिक वाद जे आम्हाला दिसून येतात, प्रियांनो, प्रत्येक कुटुंबाने यावरती काम करण्याची गरज आहे. देवबापाने नोहाला तारू बांधायला सांगितलं. देव तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी काय करायला सांगतो हे ऐकण्याची गरज आहे. आम्हाला हे ऐकण्याची गरज आहे की जर माझ्या कुटुंबामध्ये वाद आहेत, जर आम्ही पती पत्नी आमचं पटत नाही, आमचे वाद होत आहे, आम्ही एकमेकांना सातत्याने दुखावत आहोत, आम्ही एकत्र आमचं राहणं हे आनंदाच्या ऐवजी दुःखाचं झालेलं आहे, मग असे भावाभावांचे वाद असतील किंवा इतर आणखीन काही, आम्हाला त्यामध्ये काय करायला पाहिजे? देवाचं ऐकण्याची गरज आहे. जर आम्ही देवाचं ऐकणार तरच आम्ही सुरक्षित राहणार. जर नोहाने देवाचं ऐकलं नसतं तर त्या नाशामध्ये कदाचित नोहाचं कुटुंब देखील असतं. देवाचं ऐकणे हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आज जेव्हा आम्ही कौटुंबिक वाद या विषयावरती बोलत आहोत, कुटुंबासाठी असणारी देवाची इच्छा काय आणि त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे याचा बोध आम्हाला होईल. आणि जर आम्ही त्याकडे लक्ष दिलं तर निश्चित प्रियांनो, या समस्येवरती आम्हाला मोठा विजय मिळवता येईल. मग ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती कुटुंबाकडे पाहतो, या कुटुंबासाठी देवाची काय इच्छा आहे, ख्रिस्ती कुटुंबासाठी देवाची काय इच्छा आहे? प्रियांनो, ज्यावेळेस देवाने कुटुंब संस्था स्थापन केली, परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. मुळातच कुटुंबाची स्थापना ही आशीर्वादांसाठी आहे. आम्ही स्वतःला
आम्ही आमच्या कुटुंबाला हे सांगावं, आम्ही आमच्या कुटुंबाला हे सांगावं की आज आपण एकत्र आहोत कारण देव या माध्यमातून आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. स्तोत्र संहिता 133 सकाळी आपण वाचलं. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती मनोरम आणि चांगले आहे. आणि शेवटी तो म्हणतो की त्या ठिकाणी देवाने आशीर्वाद देण्याचे म्हणजेच सार्वकालिक जीवन देण्याचे ठरवलेले आहे. आम्ही आमच्या कुटुंबाला सांगावं, देवाने जे आपलं कुटुंब स्थापन केलेलं आहे, जे आज आपण एकत्र आहोत, ते यासाठी आहोत कारण तो परमेश्वर आम्हाला या ठिकाणी आशीर्वादित करू इच्छितो. परमेश्वराचे आशीर्वाद कुटुंबाला असावेत आणि त्या आशीर्वादांच्या द्वारे परमेश्वराचं गौरव होत राहावं, ही परमेश्वराची इच्छा कुटुंबासाठी आम्हाला पाहायला भेटते. ऐक्याने एकत्र राहणे मी तुम्हाला सांगितलं, ही देवाची इच्छा आमच्या कुटुंबासाठी आहे. आणि जगासमोर एक कित्ता आम्ही सादर करायचा आहे. कुटुंब काय असतं, प्रेम काय आहे, शांती काय आहे, हा कित्ता आम्ही जगासमोर सादर करावा, ही देवाची इच्छा आमच्या कुटुंबासाठी आहे. किती गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. काय आहे देवाची इच्छा? देवबाप आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो, त्यासाठी कुटुंब संस्था स्थापन केलेली आहे. आणि ज्यावेळेस कुटुंब एकत्र आहे, देवाची इच्छा आहे की आम्ही एकत्र असावं, त्या ठिकाणी आशीर्वाद आहे. आणि परमेश्वर देवबापाची इच्छा आहे की आम्ही जगासमोर एक कित्ता सादर करावं की प्रेम काय आहे, शांती काय आहे, कौटुंबिक प्रेम काय आहे, कुटुंबामध्ये असणारी शांती काय आहे, याचं एक नमुना, याचं एक उदाहरण आम्ही जगाच्या समोर बनावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. परंतु जेव्हा वाद निर्माण होतात, जेव्हा कुटुंबामध्ये वाद सुरू होतात, मग त्याचं कारण काहीही असू द्या, त्यामध्ये दोषी कोणीही असू द्या, देवाची ही इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. कुटुंब जर एकत्र नाही, वादात आहे, समजून चला की परमेश्वराचे आशीर्वाद आता थांबलेले आहेत. आम्ही समजून जावं. जर आमच्या कुटुंबामधून ते खरं प्रेम आणि ती खरी शांती आम्ही जगासमोर ठेवू शकत नाही, देवाची ती इच्छा एक आदर्श कुटुंब बनावं, ही इच्छा देवाची जी आमच्या कुटुंबासाठी आहे ती कधीच पूर्ण होत नाही. आम्हाला विचार करायला पाहिजे की माझ्या कुटुंबातून, माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून देवाची इच्छा पूर्ण होत आहे का? प्रियांनो, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, देवाची योजना पूर्ण करण्यासाठी एकमेकांवरती दोषारोप करणे हा मार्ग नाहीये. चुकलेलं कोणीही असू द्या, दोष कोणाचाही असू द्या, परंतु जर देवाची इच्छा पूर्णत्वास न्यायची आहे तर एकमेकांना दोष देत राहण्यापेक्षा प्रियांनो एकमेकांचा स्वीकार करणे आणि प्रभू समोर सादर होणे हे आमच्या हिताचं आहे, हे कुटुंबाच्या हिताचं आहे. मनुष्य चुकलेला असताना परमेश्वर देव त्याला दोष देत नाही राहिला, तर परमेश्वराने त्याच्या तारणासाठी योजना तिथं केली. हे प्रेम आहे. प्रेम काय आहे हे आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतं. चुकलेले आहोत, आम्ही दोषी आहोत, परंतु दोष देत राहणे हा त्यावरचा उपाय नाही. तर आम्ही आमच्या व्यक्तीचा स्वीकार कसा करू शकतो, आम्ही कसं देवासमोर सादर होऊ शकतो, आम्ही त्याही परिस्थितीमध्ये जे खरं प्रेम आहे ते आम्ही कसं त्या ठिकाणी आमच्या व्यक्तीला देऊ शकतो. प्रियांनो, हा विचार आमचा त्या ठिकाणी असायला पाहिजे. प्रियांनो, कौटुंबिक वादामध्ये एक गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवावी. कौटुंबिक वादामध्ये एक गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवायची, फार महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे आम्ही कोणासोबत भांडत आहोत, आम्ही कोणासोबत वाद करीत आहोत. कोणासोबत? शत्रूंबरोबर, वैऱ्यांबरोबर,
कौटुंबिक भांडणं ज्या वेळेस असतात, कौटुंबिक वाद ज्या वेळेला सुरू असतात, आम्ही कोणासोबत वाद घालत असतो? आम्ही कोणासोबत भांडत असतो? वैऱ्यांबरोबर? शत्रूंबरोबर? नाही प्रियांनो. आम्ही कोणासोबत वाद घालत असतो? आम्ही कोणासोबत भांडत असतो? तर आपण आपल्याच लोकांबरोबर भांडत असतो, आपल्याच लोकांबरोबर. आणि पुष्कळदा ही गोष्ट आपण विसरून जातो. ज्यावेळेस वाद सुरू होतात ही गोष्ट पूर्णपणे दुर्लक्षित केल्या जाते की आम्ही कोणासोबत वाद घालत आहोत, आम्ही कोणासोबत भांडत आहोत? आमच्याच लोकांबरोबर. परमेश्वर देवबापाचं तर वचन सांगतं की तुम्ही वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. या ठिकाणी तर आम्ही आमच्याच लोकांसोबत भांडत आहोत. आम्ही आमच्या लोकांचं थोडं देखील सहन करू शकत नाही. आम्हाला या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. आम्हाला या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. जर माझा प्रभू मला माझ्या वैऱ्यांवर प्रीती करायला सांगतो, जे माझा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगतो, तर मग मला माझ्या लोकांबरोबर वाद करणे, भांडण करणे यासाठी जागाच राहिलेली नाही. त्यासाठी जागाच राहिलेली नाही. प्रियांनो, हे तेच लोक आहेत बरं, ज्यांच्यासोबत आम्ही भांडत असतो ना, हे तेच लोक आहेत की ज्यांच्यासाठी आम्ही पुष्कळ श्रम घेतलेले आहेत. आमचा वेळ, आमचा पैसा, आमचं सर्व काही आम्ही खर्च केलेलं आहे. हे तेच लोक आहेत. हे तेच लोक आहेत. कधी काळी ते आमच्यासाठी धावून आलेत, त्यांनी आमच्यासाठी श्रम घेतलेले आहेत. आम्ही विसरून जातो, आम्ही विसरून जातो, आम्ही विसरून जातो. प्रियांनो, आम्हाला आवश्यकता आहे की ज्यावेळेस कौटुंबिक वाद असतात ना, आम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की हे माझे लोक आहेत. आणि जर ते माझे लोक आहेत तर प्रत्येक परिस्थितीमध्ये मला त्यांचा स्वीकार करायचाच आहे. मला त्यांचा स्वीकार करायचा आहे. मला त्रास होईल, मला त्रास होईल, हरकत नाही. परंतु माझ्या प्रभूसाठी जे प्रेम त्याने माझ्यावरती केलेलं आहे, माझ्या कुटुंबासाठी जी त्याची इच्छा आहे, त्यासाठी मी माझ्या स्वतःला सादर त्या ठिकाणी करणारच करणार. कौटुंबिक वादाचे काही कारणं असतात, काही कारणं असतात. काय कारणं असतात बरं कौटुंबिक वादाचे? वाद का वाढतो, तो का विकोपाला जातो? काय कारणं आहेत वादाचे? एकमेकांवर दोषारोप करणे, त्याने असं केलं, तिने तसं केलं, तो असा बोलला, मी त्याच्यासाठी असं केलं. एकमेकांना दोषारोप करणे. दुसरं काय आहे? मीपणा आहे, इगो त्या ठिकाणी आहे, मान अपमान आहे, यामुळं वाद होतात घरामध्ये. संपत्ती. आज भावाभावांचे वाद आम्ही पाहतो कशासाठी? संपत्तीसाठी आहेत. काय आहे आणखीन? स्वार्थ आहे. मनुष्याचा जो स्वार्थी स्वभाव आहे त्यामुळं वाद आम्हाला पाहायला भेटतात. आणि बहुतांश कौटुंबिक वादाचं मुख्य कारण गैरसमज असतात. गैरसमज असतात. एखादी गोष्ट बोलल्या जाते, ती चुकीच्या पद्धतीने ऐकणे, चुकीच्या पद्धतीने समजून घेणे आणि मग ती तशीच समोर घेऊन जाणे. गैरसमज. काहीच झालेलं नसतं, परंतु एवढं काहीतरी त्यातून उपस्थित होतं, काहीच झालेलं नसतं. गैरसमज असतात. प्रियांनो, या व्यतिरिक्त काय कारण आहेत जरा आठवा बरं. थोडंसं विचार करा. या व्यतिरिक्त काही कारणं तुम्हाला आठवतात का? मी तुम्हाला सांगितलं, एकमेकांवर दोषारोप करणे आहे, मीपणा आहे, इगो आहे, मान अपमान आहे, संपत्ती आहे, स्वार्थ आहे आणि गैरसमज आहे. या व्यतिरिक्त काही कारणं असतील का वादाचे? पहा, डोक्यावर थोडासा जोर टाका. आठवतं का? देवाचं वचन घरामध्ये नसतं. अजून काही आहे? काही कारण? याच्या व्यतिरिक्त काही कारण आठवतात का? याच्या व्यतिरिक्त दुसरे कारणच नाहीये वादाचे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही पहा, कुटुंबामध्ये सुरू असणारे वाद आणि भांडण हे एवढेच कारण त्याचे आहेत. या पलीकडे दुसरं कारणच नाहीये वादाचं.
या बोटावर मोजण्यासारख्या कारणांवरती आम्हाला काम करता येणार नाही का? आमच्या कुटुंबात शांती राहण्यासाठी, आमच्या कुटुंबात आनंद राहण्यासाठी, आमचं कुटुंब जगासमोर एक आदर्श बनण्यासाठी, आमचं कुटुंब एक आदर्श बनण्यासाठी आम्हाला या बोटावर मोजण्यासारख्या कारणांवर काम करता येणार नाही का? निश्चित करता येणार. जर आम्ही देवाचं ऐकणार तर मग त्या ठिकाणी आमच्यासाठी उपाय आहे, तर त्या ठिकाणी आम्हाला यावरती काम करता येणार आहे. प्रियांनो, दोषारोप हे आतापासून आहे का? कोणापासून आहे बरं? पहिला दोषारोप कोणी केला? त्या आदाम हवेपासून आम्ही पाहतो. त्याने असं केलं, तिने तसं केलं, तू दिलेली स्त्री, तो साप, हे असं एकमेकांवरती दोषारोप करणे त्या एदेन बागेमधून चालू आहे. त्या आदाम हवेपासून ते चालू आहे. एकमेकांवरती दोषारोप करणे, मीपणा, इगो, मान अपमान. काय परिणाम होतो बरं याचा? काय परिणाम होतो? याचा परिणाम द्वेष निर्माण होतो. ज्या ठिकाणी मीपणा आहे, ज्या ठिकाणी इगो आहे, मग माझा मान, मी हर्ट, मी असं, मी तसं, द्वेष. कोणाबद्दल? आपल्याच लोकांसाठी द्वेष. आणि या द्वेषाचा परिणाम काय माहिती आहे? या द्वेषामुळं जगामध्ये खून झाला. पहिला खून होण्याचं कारण काय आहे? द्वेष. काईन आणि हाबेल आठवा, जो पहिला वध, जो पहिला खून या जगामध्ये झाला, त्याचं कारण द्वेष आहे. कोणी कोणाचा द्वेष केला? भावाने भावाचा द्वेष केला. भावाने भावाचा द्वेष केला. परमेश्वर बोलला होता की सांभाळ, पाप दाराशी टपलेलंच आहे. नाही ऐकलं, नाही ऐकलं. जेव्हा आम्ही देवाचं ऐकणार नाहीत प्रियांनो, आम्ही त्या प्रसंगाला आम्ही सामोरे जातो. यौसेफावर त्याच्या भावांनी खूप प्रेम केलं ना? खूप प्रेम केलं ना? कसं प्रेम केलं यौसेफाच्या भावांनी त्याच्यावर? गड्ड्यात टाकलं, गड्ड्यात टाकून दिलं. का? द्वेष. द्वेष त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो प्रियांनो. द्वेष, मीपणा, इगो, माझा मान आणि अपमान. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये याला जागाच नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये माझ्या अभिमानाचं एकच कारण आहे. माझ्या अभिमानाचं कारण म्हणजे माझ्या प्रभूचा वधस्तंभ माझा प्रभू आहे. आणि म्हणून गीतकर्ता म्हणतो, ख्रिस्तार्पण मस्तू अवघे ख्रिस्तार्पण वस्तू. माझा अपमान प्रभू तू पाहून घे. माझा अपमान करणाऱ्यांवरही मी प्रेम करणार, कारण तू माझ्यावर प्रेम केलेलं आहे. इगो, मीपणा, मान अपमानाला त्या ठिकाणी जागा नाही प्रियांनो. संपत्तीसाठी पण फार वाद आहेत भावाभावांमध्ये. किती चांगली गोष्ट आहे ना की ज्या संपत्तीबद्दल परमेश्वराचं वचन सांगतं की स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी ते एक फार मोठं अडखळण होऊ शकतं, परंतु तरीही त्यासाठी आम्ही वाद करतो. प्रियांनो, आम्ही त्या स्वर्गीय संपत्तीसाठी या जगातील संपत्तीवर पाणी सोडू शकत नाही का? तुम्ही म्हणाल पाळक साहेब बोलायला खूप सोपं आहे. बोलायला खूप सोपं आहे. प्रियांनो, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या स्वर्गीय संपत्तीची रुची ज्यांनी घेतलीये, तिचा स्वाद ज्यांनी घेतलाय ना, ते काय म्हणतात माहितीये? त्यापैकी एक पाऊल आहे, तो म्हणतो की मी माझ्या लाभाच्या गोष्टी केरकचरा अशा लेखतो. केरकचरा अशा लागतो. कोणासाठी? त्या प्रभूसाठी, त्याच्या राज्यासाठी, त्याच्या कार्यासाठी. त्याकरिता प्रियांनो, आम्ही नाही करू शकत का? आम्ही नाही करू शकत का? देवबापाने आपल्या लोकांना समृद्ध करून ठेवलेलं आहे, आशीर्वादित करून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही पहा, ज्या संपत्तीसाठी वाद सुरू असतात ना, ती संपत्ती मिळविल्याने काही फार बदल होत नाही.
काही फार बदल होत नाही. म्हणजे पहिले आम्ही 2 चपात्या खायचो, आता ती संपत्ती आली म्हणून आम्ही 4 खाऊ लागलो, असं काही होत नाही. ती संपत्ती आली म्हणून आता आम्ही 4 वर्ष जास्त जगणार आहोत, असं पण नाहीये. काही बदल होत नाहीये. आमची गरज देव भागवणारा आहे, त्याने आधीच ती पुरवून ठेवलेली आहे. मग अशा स्थितीमध्ये संपत्तीला घेऊन आम्ही देवाच्या राज्याकरिता अडखळण का बनावं? आम्ही परमेश्वरासमोर ती सोपवून द्यावी. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरासाठी काही सोडता, विचार करा परमेश्वर त्यासाठी तुम्हाला किती आशीर्वादित करणार आहे, तो आम्हाला किती आशीर्वादित करणार आहे. परंतु आज अधिक वाद आम्हाला त्यासाठी पाहायला भेटतात. स्वार्थ त्या ठिकाणी आहे. याकोब एसावाबरोबर कसा वागला त्याचं स्मरण तुम्ही करा. त्याचा परिणाम काय झाला? पळावं लागलं, घरापासून आपल्या लोकांपासून दूर राहावं लागलं. शाऊलाने स्वार्थासाठी दाविदाचा पाठलाग केला. काय परिणाम झाला? देवाचा विरोधी बनला. स्वार्थ आम्हाला देवाच्या विरुद्ध वागायला प्रवृत्त करतो. आम्हाला सांभाळून राहण्याची गरज आहे. गैरसमज प्रियांनो, ऐकून समजून त्यावरती आम्हाला काम करायला पाहिजे. आणि म्हणून आज आपण संपवत असताना ही काही प्रश्न मी तुमच्या समोर ठेवत आहे. प्रियांनो, आमचे कौटुंबिक वाद कोणाला संतुष्ट करतात याचं उत्तर आम्ही आमच्या स्वतःला द्यायला पाहिजे. आमचे कौटुंबिक वाद देवाला संतुष्ट करतात की आमचा जो शत्रू आहे, जो शैतान आहे, त्याला संतुष्ट करतात? आम्ही याचं उत्तर आमच्या स्वतःला द्यावं. आमचे कौटुंबिक वाद कोणाचं नुकसान करतात या प्रश्नाचं उत्तर देखील आम्ही स्वतःला द्यायचं आहे. आमचे कौटुंबिक वाद देवाचं आमचं नुकसान करतात की त्या शैतानाचं करतात, याचं उत्तर आम्ही स्वतःला द्यायला पाहिजे. आणि सरते शेवटी प्रियांनो, जे परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला सांगतं की शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणते. हे एक वचन आमचे सर्व वाद, मग ते कोणत्याही टोकाला गेलेले असतील, संपवणारा आहे. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. जर आम्ही देवाची मुले आहोत तर आम्ही शांती प्रस्थापित करणारे आहोत. शांती प्रस्थापित करण्यासाठी काय करावं लागतं? स्वतःला देऊन टाकावं लागतं. मान अपमान सहन करावं लागतो, कष्ट सहन कराव्या लागतात, वेदना सहन कराव्या लागतात. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र, वधस्तंभावरती दुःख त्याने सहन केलं, शांती प्रस्थापित केली देव आणि मनुष्य यांच्यामध्ये. आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी आज काय करायला प्रभू सांगतो? देवाने नोहाला तारू बांधायला सांगितलं, आज तो आम्हाला काय करायला सांगतो? या आपले डोळे आपण बंद करूया आणि तो आम्हाला आज काय सांगतो त्याकडे आपलं लक्ष लावूया. आम्ही स्वतःला प्रश्न करूया की आज आमच्या कुटुंबामध्ये वाद आहेत का? मग ते पती पत्नीचे असतील, ते सासू सुनांचे असतील, ते भावा भावांचे असतील. आज आमच्या कुटुंबामध्ये वाद आहेत काय? आम्ही स्वतःला हा प्रश्न विचारावा. आणि जर वाद आहेत तर मग आज परमेश्वराचं वचन मला काय करायला सांगतं? नोहाने देवाचं ऐकलं आणि त्या तारवात त्याचं कुटुंब सुरक्षित राहिलं. आज माझा प्रभू मला काय करायला सांगतो? जर मी ऐकलं तर माझं कुटुंब देखील सुरक्षित राहणार आहे. आम्हाला त्याची गरज आहे. आम्हाला त्याची गरज आहे. देवाचं ऐकण्याची गरज आहे. मी कोणाशी भांडत आहे? माझ्याच लोकांसोबत, ज्यांच्यासाठी मी कष्ट घेतलेत, श्रम घेतलेत. आज मी काय करायला पाहिजे? माझा प्रभू मला काय करायला सांगतो? तो मला एक गोष्ट निश्चित बोलतो,
जे शांती प्रस्थापित करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. प्रभू देव बापा सहाय्य कर. या जगामध्ये आम्ही राहत असताना पवित्र देव बापा जी परिस्थिती जगामध्ये आहे, आज आमच्याही कुटुंबांमध्ये आम्ही पाहतो प्रभू, आमच्याही कुटुंबांमध्ये वाद आहे प्रभू. आम्ही आमच्याच लोकांसोबत भांडत आहोत आणि त्यामुळं तुझी इच्छा, तुझी योजना, तुझं कार्य यासाठी आम्ही अडखळण बनत आहोत प्रभू. आमचं सहाय्य कर, आमचं सहाय्य कर. आम्हाला शांती प्रस्थापित करणारे बनव आणि मग त्यासाठी आम्हाला कुठलीही किंमत मोजावी लागली तरीही पवित्र देव बापा ते मोजण्याची तयारी, ते सामर्थ्य, ती कृपा तू आम्हाला पुरव. आज माझी प्रार्थना आहे पवित्र देव बापा, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी, आपल्या लोकांमध्ये प्रभू, प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी शांती तू दे. जे काही वाद असतील पवित्र देव बापा, जे काही गैरसमज असेल, जी काही स्वार्थी प्रवृत्ती असेल पवित्र देव बापा, जो काही मीपणा असेल परमेश्वर देव बापा, एकमेकांवर दोषारोप करण्याची जी वृत्ती असेल देव बापा, वादाचं जे काही कारण असेल, आज नासुरी येशूच्या नावामध्ये तू ते नाहीसं करावं. त्यामध्ये देव बापा त्यावरती तुझं अद्भुत काम तू करावं आणि मंडळीतील प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी शांती असावी, तुझं प्रेम असावं. आणि जशी ही मंडळी देव बापा अनेकांसाठी कित्ता दाखल तू केलेली आहेस, आदर्श तू बनविलेली आहेस, प्रत्येक कुटुंब देखील आदर्श बनेल पवित्र देव बापा. कृपा तू पुरव प्रभू. तुझ्या हातांमध्ये त्यासाठी मी प्रत्येकाला देत आहे. तुझे मनापासून आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.